तो आजार असा असतो की आपल्या ज्या ब्लड सेल शरीरामधल्या त्या काय होतात की आपल्या शरीराच्या प्रत्येक पार्टवरती अटॅक करतात. म्हणजे तुमचं हृदय असू द्या, तुमचं किडनी असू द्या, याच्यावरती ते अटॅक करतात. आणि तो आजार कसा आहे की लाखातून एकाला तो आजार होता. डॉक्टरांनी सांगितलं की हा आजार तुमचा लवकर बरा होणार नाही. तर 2011 पासून माझी ट्रीटमेंट चालू होती. त्यानंतर 2015मध्ये मला अटॅक येऊन गेला, अँजिओप्लास्टी झाली माझी. त्याच्यामध्ये मला एक 100% होता, एक 60% होता, एक 40% अटॅक होता. तर 100%ची माझी अँजिओग्राफी झाली, अँजिओप्लास्टी केली आणि माझी गोळ्या खाऊन ट्रीटमेंट चालू. कारण मला प्रत्येक 15 दिवसाला आणि महिन्याला 2 डॉक्टर होते माझे, त्यांच्याकडे मला जावं लागलं. पण ज्या वेळेला मला हे रियांश अमृत ज्यूसबद्दल माहीत पडलं आणि आत्ताही मी सांगतो की महाशाळेतर्फे विष्णू सर प्रसाद सरांबरोबर सोबत जोडलो होतो. आणि ज्या वेळेला विष्णू सरांनी रियांश अमृत ज्यूसमध्ये विडी घेतली तोपर्यंत आमचा त्यावरती विश्वास नव्हता. ज्यावेळेला विष्णू सर लोकांपर्यंत